खरीद के रखा है महाराष्ट्र। क्यों मराठी में बात करूं? क्यों मराठी बोल रहे हैं? क्या बोल रहे हो? क्या बोल रहे हो? हम लोग हिंदुस्तान में रहते हैं, हम लोग हिंदुस्तान में कोई भी लैंग्वेज कोई भी बोल सकता है, नहीं है मराठी इम्पॉर्टेंट। पाहिलात मित्रांनो हा व्हिडिओ, ह्यात ती मुलगी काय बोलतेय, तुम्ही काय महाराष्ट्र खरेदी केलेत काय? आणि भारतामध्ये कुठली अशी भाषा नाहीये, आम्ही कुठलीही भाषा बोलू शकतो। याचाच अर्थ आहे की इथे महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणं हे गरजेचं नाहीये। आता ह्या गोष्टी परप्रांतीय लोकांना कळत का नाहीये? प्रत्येक वेळेला ह्या गोष्टी होतात पण त्यांना समजत का नाही? ह्या गोष्टींवर मला तुमच्याशी बोलायचं आहे। आजचा व्हिडिओ खरंच इम्पॉर्टंट आहे। आजपर्यंत मी सगळे व्हिडिओ बनवलेत की मराठी का आली पाहिजे किंवा महाराष्ट्रात मराठी येणं का गरजेचं आहे आणि हे लोकांचा परप्रांतीय रुबाब का वाढतोय, पण आजचा व्हिडिओ त्या सगळ्यांमध्ये माझा महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा वाला। कारण मला आज सांगायचंच आहे या परप्रांतीयाच्या मनात काय आहे आणि या मराठीच्या मनात काय आहे आणि मराठीच्या बद्दल काय अपप्रचार अपशब्द वापरले जातात ना भरपूर लोकांकडून, ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी सविस्तर बोलायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। जर का हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल, यूट्यूबवर आहे तुम्ही पहा, त्या व्हिडिओमध्ये ना तो मुलगा आपलं काहीतरी त्याचं प्रीपेड का पोस्टपेड करायचं होतं कार्ड म्हणून तो गेला आणि तो मराठीमध्ये बोलतोय, पण ती त्याला बोलते की हिंदीमध्ये बोल, मला मराठी येत नाही। आणि त्याच्यानंतर तो बोलला मला मराठीतच येतं बोलायला, मला हिंदीत नाही येत बोलायला। आणि मग मित्रांनो त्या सगळ्या गोष्टीमध्ये ती काय बोलली की मला मराठी येत नाही आणि महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणं हे काय कंपल्सरी नाहीये किंवा मग हा महाराष्ट्र तुम्ही काय विकत घेतलेला नाहीये, तुम्ही कोण आहे आणि मला नाही येत मराठी, काय करायचं आहे, असा रुबाब तिचा हा जो रुबाब होता ना मित्रांनो, हा प्रत्येक परप्रांतीयाचा रुबाब आज महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतोय। हा रुबाब कोणामुळे, हा रुबाब का त्यांच्यामध्ये येतोय? हा मित्रांनो रुबाब आपल्या मराठी माणसामुळे येतोय। का मी असं बोलतोय हे सगळं मी तुम्हाला सांगतो, पण त्याआधी मित्रांनो मी तुम्हाला सांगू ह्या मुलीचं काय होणार। आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा या मुलीचं काय झालं पाहिजे, ही मुलगी चूक आहे की बरोबर आहे हे तुम्ही मला सांगा। कारण भरपूर दिवस झालं मी एक गोष्ट ऐकतोय की काही लोक बोलतायत, मराठी लोक पण त्यात येतात की मराठी लोक आहेत ना महाराष्ट्रामध्ये मराठी यायला पाहिजे म्हणून दादागिरी करतायत, गुंडगिरी करतायत आणि त्याच्यामुळे ही जी जबरदस्तीने मराठी बोलणं जे आहे ना हे ना कुठेतरी आपल्याच मराठीला आहे ना भारी पडतंय आणि त्याच्यामुळे आपला द्वेष मराठीचा जास्त ह्या लोकांमध्ये पसरतोय। असं काही लोकांचा मराठी माणूस प्रदीप म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे, त्याचा पण परवा एक व्हिडिओ बघितला मी, तो पण असंच सांगतोय। आता ह्या गोष्टी कितपत खऱ्या आहेत याबद्दल पण मला तुमच्याशी बोलायचं आहे मित्रांनो। हा मराठी माणूस प्रदीप म्हणून मुलगा आहे ना, तो आहे ना प्रत्येक वेळेला काय बोलतो माहिती आहे, मराठी माणूस हा एकमेकांचे पाय खेचतो, मराठी माणूस हा बोलतात ना भावाभावामध्ये त्यांची भांडणं होतात, मराठी माणसाचं हे असं होतं म्हणून मराठी माणूस पुढे जात नाही आणि राज ठाकरेंची सत्ता आली तर राज ठाकरे काय परप्रांतीयांना बाहेर काढणार आहेत का? ते शक्यच नाही आणि हे असं नाही ते तसं। मित्रांनो मला तुम्हाला या गोष्टी सांगायच्या आहेत। पहिली गोष्ट तर राजसाहेबांची सत्ता महाराष्ट्रात आली तर राजसाहेब काय महाराष्ट्रातल्या परप्रांतीयांना काय बाहेर काढणार नाही आहेत आणि राजसाहेबांचे काय परप्रांतीय मित्र नाही आहेत का? भरपूर आहेत, पण ते परप्रांतीय मित्र त्यांना जाण आहे, ते अडाणी नाही आहेत या बाकीच्या परप्रांतीयांसारखे। त्यांना कळतं की मी महाराष्ट्रात राहतो आणि इथं मराठी येणं का गरजेचं आहे। मला असं वाटतं हा पहिला मुद्दा आहे की ना महाराष्ट्रात राहून परप्रांतीयांना हे समजलं पाहिजे की बाबा रे महाराष्ट्रात मराठी येणं का गरजेचं आहे। कारण मी तुम्हाला सांगतो ह्यांना तुमच्यावर असा प्रसंग घडला ना की तुम्ही त्यांना सांगा, म्हणजे कसं आहे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये गेलात की तिकडे परप्रांतीय लोक असतात, तिकडे तर पहिला तर सरकारचा आपला रूल आहे की 80% मराठी लोक असले पाहिजे, पण तिकडे सरकारचं काय झालंय, आपले सरकार फक्त रूल्स काढते 80% मराठी लोक असले पाहिजे आणि मग सरकारी कामामध्ये मराठी आलं पाहिजे बोलतात तरच सगळा कारभार झाला पाहिजे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय। ह्या सगळ्या गोष्टी सरकार काय करते माहिती आहे काय, हे फक्त आहे ना कायदे काढतायत, GR काढतायत, त्याची अंमलबजावणी नाही करत। त्याची अंमलबजावणी जर का महाराष्ट्र सैनिक मनसे समर्थक जर का गेले करायला तर मग त्यांना काय आहे तर त्यांच्यावर केसेस टाकणार आणि मग त्यांच्यावर गुंड म्हणून त्यांना बोलणार की हे गुंड आहेत म्हणून। ह्या सगळ्या गोष्टी सरकारला तर करता येत नाही, पण महाराष्ट्रातले महाराष्ट्र सैनिक करतात, मग त्यांच्यावर अशा केसेस वगैरे तुम्ही टाकता। मला कळत नाही सरकारला सांगायचं काय, फक्त बोलायचं आहे का की बाबा रे असं झालं पाहिजे, मग ते करणार कोण, त्याची अंमलबजावणी कोण करणार, त्यासाठी कायदे कोण करणार? मला असं वाटतं ना की हे तुम्ही जे बोलतायत ना की महाराष्ट्रात मराठी आलं पाहिजे, हे सरकार बोलते ना, पण महाराष्ट्रात मराठी नाही आलं ना तर त्यासाठी गुन्हा पण दाखल करा। कारण मित्रांनो त्यांना कळलं पाहिजे की किती सक्तीचं आहे ते आणि ते का सक्तीचं आहे हे देखील मला असं वाटतं परप्रांतीयांना कळलं पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे सगळे बोलतात ना की मराठी माणूस एकमेकांचे पाय घेतो किंवा मराठी माणूस असा आहे तसा आहे, मराठी माणसावर जे टीका करतायत ना खास करून हे मराठी लोक, त्यांना ना लाजा वाटल्या पाहिजे। कारण मित्रांनो हाताची 5 बोटं सारखी नसतात, मी प्रत्येक वेळेला तुम्हाला बोलत होते। आपण काय केले, मराठी लोकांसाठीच हे सगळे शब्द वापरलेले आहेत की मराठी माणूस असा, मराठी माणूस तसा। ह्या राज्यामध्ये ह्या देशामध्ये खरं तर सगळेजण, सगळे समाज, सगळे प्रांत जे राहतात ना सगळेजण तसेच आहेत। आपण पण मराठी माणसांना बोलतो, माणूस हा माणूस आहे, मग तो कसाही असेल, तो माणूस आहे, त्याच्यामध्ये ती वृत्ती असतेच की बाबा रे ह्याचे पाय खेचायचे त्याचे पाय घ्यायचे। सगळेजण तसे नसतात,
आणि त्यामुळे आपण फक्त मराठी समाजाला दोष देतो ना, आपण मराठी असून पण, तर तुम्हाला लाजा वाटलं पाहिजे मित्रांनो. खरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आणि ह्या गोष्टीवर तुम्हाला सहमत असाल का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण ही गोष्ट मी ना आजपर्यंत ऐकत आलो की हे फक्त बोलतात मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचतात, मराठी माणूस एक नाही, मराठी माणूस एक नसता, मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचत असता ना तर आजपर्यंत मराठीचा इतिहास एवढा झाला नसता. आजपर्यंत या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं बाकीच्या राज्यात, बाकीच्या देशात, बाकीच्या भाषेत पण होतात, पण तो एक टॅग लागला आहे फक्त मराठीलाच. कारण मराठी ही बोलतात ना, मराठी भाषेतले लोक पुढे आहेत. कारण जास्त आपल्याला दिसतात, हायलाईट जास्त होतात मराठी माणसं, त्याच्यामुळे ह्या मराठी माणसांना टार्गेट केले जाते. आणि त्यात हे अडाणी मराठी लोक जे आपल्याला टार्गेट करतात ना स्वतः मराठी असून, त्यांच्यावर ना खरं त्यांना ना लाजा वाटलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मराठी माणसं हे गुंड प्रवृत्तीचे आहेत आणि जबरदस्ती परप्रांतीय लोकांना कानाखाली वगैरे देऊन बोलतात मराठी बोला. हे कोण कानाखाली द्यायला जात नाही, हे पहिल्यांदा सांगतात प्रेमाने की मराठीत बोला. आणि जर का तुम्ही हात जोडून पण जर का ऐकत नसेल तर हात सोडावाच लागतो. आणि तुम्हाला जर का कळणार नसेल त्या गोष्टी, तुम्ही उद्धटपणे आमच्याशी वागणार असाल, बोलणार असाल, तर तुम्हाला हात सोडावाच लागणार ना आम्हाला. तुम्हाला त्या गोष्टी जर का प्रेमाने कळणार नसेल, तुम्हाला आम्हाला रागानेच समजावून सांगायला लागणार आहे. बाहेरच्या राज्यात जाणार ते लोक तर सरळ सरळ तुम्हाला हात सोडतात, डायरेक्ट हात जोडत पण नाहीत. ही गोष्ट तरी आम्ही करत नाही, तरी आमच्यावर गुंड प्रवृत्तीचे लोक म्हणून तुम्ही महाराष्ट्र सैनिक आणि मनसेवर टीका करता. अरे जेव्हा तुमच्यावर अन्याय होतो तेव्हा तुमच्यासाठी हा जो गुंड प्रवृत्तीचे हे सगळ्या गोष्टी आहेत हे चालतात. तेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही आमच्यावर अन्याय झाला आणि त्याला मारा, त्याच्या आईला. आपल्यावर जेव्हा येतं तर आपण मारा असं बोलतो, आणि जेव्हा समोरच्या गोष्टीवर अरे त्याला प्रेमाने समजवायचं होतं ना, कशाला तुम्ही मारत. अरे म्हणजे तुमच्या गांडीशी खाली येतं तेव्हा तुम्हाला वाटतं की नाही याला मारलं पाहिजे, आणि जेव्हा दुसऱ्यांच्या गांडीशी खाली असतं तेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही चुकीचा वागला. ह्या गोष्टी मला असं वाटतात ना, हे प्रत्येक माणसाची प्रवृत्ती आहे ती, आणि ही नीच वृत्तीची प्रवृत्ती आहे मला असं वाटतं मित्रांनो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या परप्रांतीय लोकांना जे कळत नाही ना की महाराष्ट्रात मराठीच का बोललं पाहिजे, तर मला असं वाटतं तुमच्यासोबत जर का असं झालं तर त्यांना सांगा. जेव्हा 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा भाषावार प्रांतरचना झाल्या, आणि त्याच्यामध्ये मराठी माणसाला महाराष्ट्र देण्यात आलाय, गुजराती माणसाला गुजरात देण्यात आलाय, बाकीच्या इतर राज्यातल्या लोकांना त्यांच्या प्रांताच्या लोकांना त्यांच्या राज्य देण्यात आलंय. ह्या सगळ्या गोष्टी आपण मान्य करतो, आणि त्याच्यामध्ये जो कारभार आपण करतोय, जी भाषा आपण बोलीभाषा जी वापरणार आहे ती त्याच प्रांताची भाषा असली पाहिजे. हा कायदा आहे, आणि हा कायदा आपण जर का तिकडे सांगायला गेलो तर आपल्याला तुम्ही गुंड प्रवृत्तीचे लोक म्हणून बोलणार, आपल्याला तिकडे तुम्ही उलट्या गोष्टी चार शिकवणार. मला असं वाटतं हे चुकीच्या गोष्टी आहेत. आपण सांगणं गरजेचं आहे. उद्या तुम्ही जर का तुमच्यावर प्रसंग घडताय तर तुम्ही त्याला बोला. कारण काय होतं माहिती आहे, आपण समजा एखाद्या कुठल्या ठिकाणी गेलो, तिकडे आपण पाहिलं तर असतं तिकडे 80% मराठी नाही तर 80% परप्रांतीय असतात. हे परप्रांतीय साला आपली जागा तिकडे घेऊन बसले असतात. वरून त्यांना जर का तिकडे जाऊन आपण बोललो की माझे असे समस्या आहे, तर हे लोक बोलतात सर क्या प्लीज आप हिंदी में बात कर सकते. मग आपले काही मराठी असतात ते जे लढतात, जे बोलतात, त्यांचे मग असे व्हिडिओ व्हायरल आम्ही करतो, आणि मग त्याच्यानंतर हे आम्हाला टॅग लावतात की हे गुंड प्रवृत्तीचे म्हणून. आणि जे काही असतात ना जे निर्लज्ज, ते काय बोलतात मराठी हाँ ठीक है हिंदी में बात करते, मैं एक्चुअली ना मेरा सिम कार्ड का ऐसा प्रॉब्लेम व्हायचा. आणि मग त्याच्यानंतर तो त्याच्याबरोबर बोलतात ना, त्याची झालं सगळं एकत्र बोलायला लागला, मग ह्यांचा रुबाब वाढतो. नहीं ये हो नहीं सकता, ये ऐसा है, इसका वैसा प्रोसेस है, इसका ऐसा है और इसमें ऐसा तो नहीं आप दुसरी जगह. अशा गोष्टीवर येतात, आरेतुरीवर येतात. हे पहिला प्रेमाने बोलणार की सर हिंदी में बात कर सकते हैं, कम्फर्टेबल हो गया, आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण हिंदीमध्ये बोलायला जाणार तेव्हा हे आपलीच मारणार. आणि मग त्याच्यानंतर आपल्या लेवलला येणार. ह्या गोष्टी मला असं वाटतं ना, आपण आधीच त्यांच्यावर दबाव टाकला पाहिजे की मराठीत बोल, ती चूक तुझी आहे की महाराष्ट्रात तू मराठी बोलत नाही. आणि जर का नसेल तुमच्यात दम मराठी बोलण्याचा, मग साईट लावा, आमच्या मराठी माणसाला तिकडे कामावर ठेवा. हे आपण खरं बोलणं गरजेचं आहे. मला मराठी येत नाही म्हणून तुमच्यासाठी आम्ही हिंदी बोलायचं, हे कितपत योग्य आहे बोलतात ना, ही गोष्टच तुम्ही सहन करता कामा नये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सातत्याने सांगत आलोय, दोन गोष्टी जर का तुम्ही केल्यात ना, तर मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात मराठी माणसाला आहे ना कोणी नख लावणार नाही. आणि त्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक तर आपण महाराष्ट्रात स्वतः मराठीच बोललं पाहिजे, आणि दुसरी म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाकडून जितक्या होतील तितक्या गोष्टी खरेदी करा. ह्या दोन गोष्टी तुम्ही मित्रांनो केल्यात ना मराठी लोकांनी, मी तुम्हाला यात जात धर्म वगैरे मी तुम्हाला बोलत नाही, यात कुठली धर्माची वगैरे गोष्ट येत नाही आहे. ह्यात गोष्ट अशी आहे ना की हे परप्रांतीय लोक त्यांच्या राज्यातून सोडून आपल्या राज्यात येत आहेत, इथे आपल्यावर दबाव टाकतायत, आणि त्यात महाराष्ट्र ह्या सगळ्या लोकांना सांभाळतोय. त्याच्यामुळे आपण आपले भरलेले टॅक्सेस, आपण भरलेले आपले पैसे हे आपण यांच्यावर खर्च करतोय. जसं आपण रास्तापणे आता मध्ये तो एक मुद्दा घेतला, म्युन्सिपालिटी हॉस्पिटलमध्ये हे सगळे परप्रांतीय लोक जास्तीत लोक येत आहेत, आणि त्यांच्याकडून आपण महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या सरकारकडून हा कर जो आहे तो त्यांना दिला जातोय. ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राचा तुम्ही वापर करताय परप्रांतीयातून येऊन.
तुम्ही तुमच्या राज्यात का नाही या सगळ्या गोष्टी करत, तुम्ही तुमच्या राज्यातल्या राजकारण्यांना का नाही प्रश्न विचारत आहे, हा खरं महत्त्वाचा मुद्दा आहे। तुम्ही जर का पाहिलं तर गेल्या 10 वर्षामध्ये 10 लाख जवळजवळ लोक हे परप्रांतातून लोक आले तिथे, आपण त्यांना खरं विचारत नाही तुम्ही काय येताय, आपल्या समोर डोळ्यासमोर येतात राहतात, थोडा दिवस प्रेमाने बोलतात प्रेमाने वागतात आणि नंतर मग त्यांचा रुबाब वाढत जातो आणि मग ते आपल्याशी आकड्यांनी बोलायला लागतात की साला कोण तुम्ही मराठी आणि काय तुमचं इथे अस्तित्व आणि काय म्हणा, इथे भारत देश आहे, इथे भारत देशामध्ये एकच भाषा असली पाहिजे आणि भारत देशात कोणीही कुठेही जाऊ शकतं, कोणीही कुठेही राहू शकतं। आज महाराष्ट्रामध्ये जर का राजसाहेब नसते ना तर तो महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा साला कुठे फेकून गेली असती। आणि त्यासाठी काही आता हे लोक टीका करतात ना, यूट्यूबर्स जे राजसाहेबांवर टीका करतात, अरे मलाही मान्य आहे राजकारण आहे, काही छोट्या मोठ्या चुका होतात, काही छोट्या मोठ्या गोष्टी होतात, त्याचमुळे मला असं वाटतं राजसाहेबांची जी चूक आहे ना ही एवढी जरी असेल ना, या बाकीच्या नेत्यांच्या एवढ्या ढिगभर चूक आहेत, त्याच्यामुळे मी राजसाहेबांना सपोर्टच करणार आणि माझ्या राजसाहेबांची एवढी चूक जरी असेल ना, मी तरी एवढी मोठी चूक नाही ती म्हणूनच बोलून दाखवणार, कारण माझ्या राजसाहेबांना मी सपोर्ट करणार, पाठिंबा देणार, कारण ते माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी झटतात। आणि जर का मीच त्यांच्यावर टीका करत राहिलो ना तर मित्रांनो मला असं वाटतं ना या महाराष्ट्रात मराठी टिकणंच इम्पॉसिबल आहे। आणि त्याच्यामुळे माझा एक जो नेता आहे महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे, त्याच्यावर टीका आपण कितपत केली पाहिजे आणि त्याला किती पाठिंबा दिला पाहिजे आपण स्वतः समजणं गरजेचं। आज मराठी माणसाला जर का ह्या दोन गोष्टी मी जसं तुम्हाला सांगितलं कळल्या की महाराष्ट्रात फक्त मराठी बोलायचं आहे, न लाजता आपण लाजतोय तिकडं, आपण हिंदी आणि इंग्रजी भाषा आपल्याला असं वाटतं की खूप मोठ्या लेवलच्या भाषा आहेत आणि मग आपण त्या बोलायला जातो, पण त्यामध्ये आपला महाराष्ट्रातला मराठीची संस्कृती काय, आजपर्यंत मराठीसाठी किती जण लढली आहेत, आपले स्वातंत्र्यवीर सावरकर असे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचे लोक आहेत रे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या छत्रपती संभाजी महाराज, आपल्यानंतर पेशवे वगैरे असतील, बस सगळे आजपर्यंत आपण जर का पाहिलं तर लोकमान्य टिळक वगैरे सगळ्या हे जे महावीर आहे, महापुरुष आहेत, ह्या सगळ्या लोकांनी आपल्या महाराष्ट्रातल्या मराठीसाठी बलिदान दिले, प्राण त्यागलेत, वेतना सोसलेले आहेत आणि तेव्हा कुठे जाऊन आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषा ही आपली म्हणून मिळालेली आहे। उगाच मराठी भाषेला अभिजात भाषा कुठल्याच भाषेला देत नाही, त्याच्यासाठी काहीतरी असणं गरजेचं आहे, काहीतरी असं आहे म्हणून त्या मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाला आहे ना, आणि त्याच्याचमुळे महाराष्ट्रात मराठी आली पाहिजे हे भरपूर जण बोलतात ना। आज भरपूर परप्रांतीय आहेत ज्यांना मराठी येते आणि ते मराठी शुद्ध आणि चांगलं बोलतात, एखादा मराठीला लाजवेल अशी मराठी भाषा बोलतात, ते आमच्या राजसाहेबांचे मित्र आहेत। नाही, मी जरी परप्रांतीय असलो, जरी मी महाराष्ट्रात राहतो आणि मी महाराष्ट्रात राहतो, माझी माती मराठी आहे आणि माझा महाराष्ट्र माझा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण घ्या ना, हे रजनीकांत आहेत मराठी, पण त्यांना ज्या राज्यात त्यांच्या तिकडे देव मानले जातात ते बोलतात मी जरी मराठी असलो तरी माझा ती भाषा ती आहे, कारण त्यांचा एक बोलतो ना जन्मभूमी आणि एक कर्मभूमी या दोन गोष्टी असतात। तुम्ही भले तिकडे जन्म तिकडे घेतला असाल तर तुम्ही कर्म इथे करतात ना, तर त्या कर्मभूमीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आत्मसात केल्या पाहिजे, ह्या गोष्टी तुम्ही त्या परप्रांत्यांना सांगा। जर का तुम्हाला ते जमत नसेल तर बाबांनो तुम्ही महाराष्ट्रात राहू नका, तुमच्या सोयीमुळे आम्ही आमची मराठी भाषा सोडणार नाही हे तुम्ही त्यांना सांगणं गरजेचं आहे। आणि खरं तुम्हाला सांगतो ह्याच्या पुढे मराठी भाषेत बोलणं गरजेचं आहे, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्या फक्त नियमाने पाळा। दोन गोष्टी मी हात जोडून परत एकदा सांगतो, मराठीतच बोला समोरच्याशी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठीत नाही तो समोरचा बोलत तर बनवा साला त्याचे व्हिडिओ आणि असे व्हायरल करा। आणि आपले त्यात मराठी माणसं एकत्र किती येतात ना ते लोकांना माहिती आहे, आणि त्याच्यामुळे असं बघितलं ते कल्याणचं असेल किंवा भरपूर गोष्टी असतील, त्या मुंबराच्या गोष्टी असतील, मराठी माणूस एकत्र आला, हे असे व्हिडिओज बाहेर आल्याच्यानंतर मराठी माणूस एकत्र जेवढा येतो ना तेवढा कुठल्या समाजाचा माणूस एकत्र येत नाही, आणि एवढंच खूप आहे। महाराष्ट्रातले मराठी माणसं असेच एकत्र राहिले पाहिजे, पण त्यासाठी दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितलं, मराठी बोला आणि मराठी लोकांकडून जितकं होईल तिकडे सामान खरेदी करा, ह्या सगळ्या गोष्टी करा मित्रांनो। आपली महाराष्ट्रात मराठी भाषा 100% टिकणार हे मी तुम्हाला सांगतो, आणि मला असं वाटतं हे तितकंच गरजेचं आहे। तुर्तास थांबतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।